नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। माझ्या पसंतीचे सिडकोचे घरची लॉटरीची जाहिरात ही दिवाळीमध्ये येणार होती, पण ती लॉटरी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली। गेल्या काही वर्षापासून अर्जदार हे सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या किमती या कमी होणार यासाठी मोर्चे, आंदोलने, निवेदनं करत आहेत। प्रत्येक स्तरामधून म्हणजे राजकीय स्तरामधून तसेच सर्वसामान्य जनतेमधून सुद्धा या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी खूप सारे प्रयत्न करण्यात आले, पण या घरांच्या किमती कमी झाल्या नाही। यासाठी वारंवार सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार याबद्दल आश्वासने देण्यात आली, पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही आणि घरांच्या किमतीसुद्धा कमी करण्यात आलेल्या नाही। पण आता सिडकोच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सिडकोच्या घरांच्या किमती होणार यासाठीची एक बैठक होणार आहे आणि ही बैठक कधी होणार आहे त्याबद्दलचं अपडेट सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। अखेरतः सिडकोचं माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना पुढे ढकलण्यात आल्यानंतर जी लॉटरी दिवाळीमध्ये येणार होती ती आता पुढे ढकलण्यात आल्यानंतर सिडकोकडून घरांच्या किमती कमी करण्याकडे सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि यासंबंधीची बैठकसुद्धा आयोजित केलेली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, निवडणुकीपूर्वी सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे अर्जदारांसाठी किंवा सर्वांसाठी। तसेच मागील लॉटरीमधील उरलेली 16,000 घरे आणि 6,000 घरे अशा प्रकारे एकूण 22,000 घरांसाठी येणारी सिडकोची लॉटरी येणार आहे याबद्दलचं सिडकोकडून अगोदरच संकेत देण्यात आले होते। नवी मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सिडकोच्या वतीने अत्यल्प दरात घरे उपलब्ध करून दिली जात असतात। ही घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात, पण आता सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। घरांच्या किमती प्रचंड असल्यामुळे नागरिकांनी सिडकोच्या लॉटरीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। तसेच घरांच्या किमती कमी करण्याची मागणी जोर धरू लागली, पण आता या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना सिडकोच्या सोडकधारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सिडकोच्या घरांच्या वाढीव दरांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता तोडगा निघण्याची शक्यता आहे। सोमवार 3 नोव्हेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत सिडको घरांच्या दराबाबत निर्णय घेण्यात येणार असून त्यामुळे हजारो सोडतधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ऑक्टोबर 2024 रोजी ही लॉटरी आली होती। या योजनेअंतर्गत काढलेल्या लॉटरीमधील अनेक नोडमधील घरांच्या किमती जास्त असल्यामुळे नागरिक नाराज होते। सिडको प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सोडतधारकांनी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे आणि निवेदनं दिली, तरी देखील शासनाने ठोस भूमिका घेतली नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता। 10 जुलै 2025 रोजी विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको घरांच्या दराबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे प्रश्न उपस्थित केला होता। त्यांनी सिडकोच्या गृहधोरणावर आणि वाढीव दरांवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती। त्यावेळीही निर्णय झाला नव्हता। हे सर्व झाल्यानंतर शंतनू गोयल सहव्यवस्थापकीय संचालक सिडको मंडळाचे आहेत, त्यांनी काय माहिती दिली? खाजगी बिल्डर आणि बाजारभावापेक्षा सिडकोच्या घरांच्या किमती कमी आहेत। घरांचा दर्जा, मोक्याच्या जागेवरील गृहसंकुल, मोकळी जागा आणि इतर सुविधा वैशिष्ट्ये आहेत। मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार घरांच्या दराबाबत भाष्य करणे उचित राहील। या अगोदर जी 26,000 घरांसाठीची सोडत काढल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाख अर्जदारांनी या सोडतीमध्ये अर्ज नोंदवले, मात्र घरांच्या किमती पाहून यापैकी हजारो अर्जदारांनी पुढील प्रक्रियेत भाग घेतला नाही। सिडकोने यापूर्वीच उल्वे येथील गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती सोडतीनंतर कमी केल्याचा अनुभव
गाठीशी असल्याने या सोडतीमध्ये 19,000 जणांना घरे लागली. मात्र पसंतीप्रमाणे घरे आणि किमती कमी करण्याचा पवित्रा सिडकोचा नसल्याचे पाहून अवघ्या 8 ते 10,000 लाभार्थ्यांनी या योजनेचा पहिला हप्ता भरल्याची माहिती समोर आली होती. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र 8 महिने उलटले तरी निर्णय झालेला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने काढलेल्या लॉटरीमधील विक्री न झालेल्या 6,000 घरांपैकी सर्वाधिक घरे ही तळोजा नोडमध्ये आहेत. तळोजा नोडमध्ये सुमारे 5,000 घरे विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक उपाययोजना करूनही घरांची विक्री होत नसल्याचे दिसत आहे. घरांच्या किमती भरपूर जास्त असल्याने नागरिकांकडून किंवा ग्राहकांकडून पाठ फिरवली जात आहे. तर सिडकोने 2 वर्षापूर्वी नावडे नोडमध्ये 18,820 घरे बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही घरे 2 BHK स्वरूपात असणार होती, पण घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवली. नुकत्याच समोर आलेल्या RTI माहितीत सिडकोच्या घरांच्या किमतीत प्रचंड जास्त असल्याचं समोर आलं होतं. RTIच्या माहितीनुसार सिडकोच्या अंतर्गत सर्वेक्षण घरांच्या मूळ किमती सध्याच्या दरापेक्षा 30% अधिक असल्याचं समोर आलं. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्याची मागणी आणखी जोर धरू लागली. आता सोमवारी होणाऱ्या बैठकीत सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. 22,000 घरांची लॉटरी लांबणीवर. सिडकोकडून 22,000 घरांची लॉटरी दिवाळीत जाहीर करण्याची योजना होती. मात्र घरांच्या किमतीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. त्यामुळे पुन्हा या लॉटरीकडे ग्राहक पाठ फिरवतील अशी शक्यता असल्याने ही लॉटरी लांबणीवर पडली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.